निश्चितच मोदीसाठी खूप मोठी संधी होती. म्हणजे मोदींनी माफी मागायला पाहिजे होती. म्हणजे ज्या स्वरूपानं आव्हाड म्हणतायत की सिखांच्या कत्लेआमबद्दल की मनमोहन सिंगांनी आणि सोनिया गांधींनी माफी मागितली, हे ठीक आहे, हे मान्य आहे. परंतु त्याचसोबत आपण हे विसरता कामा नये, आव्हाडांनी विसरता कामा नये, भागलपूरमध्ये जे काही हत्याकांड झाला त्याबद्दल काँग्रेसने कधी माफी मागितली नाही. आसाममधला नेल्लीचा हत्याकांड असेल त्याबद्दल देखील कधी माफी मागितली नाही. पंजाबच्या म्हणजे सिखांच्या हत्याकांडाबद्दल काँग्रेसने माफी मागितली, त्याला वेगळं कारण आहे. त्या कारणासाठी मी त्या कारणा काय आहे त्या ह्याच्यात मी जाऊ इच्छित नाही. परंतु इतर बाबतीत त्यांनी माफी मागितलेली नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी की बाबा आम्ही माफी मागितली म्हणजे आम्ही चांगले आहोत आणि तुम्ही माफी मागत नाही, अशा स्वरूपानं ब्लेम गेम जे आहे ते आपण ब्लेम गेममध्ये न जाता जे कोणी जबाबदार आहेत आणि या सगळ्या दंगलीला ज्या स्वरूपानं गुजरातमधल्या दंगलीला भाजप, नरेंद्र मोदी आणि सरकार जबाबदार आहे, त्या स्वरूपानं देशात इतर ठिकाणी झालेल्या दंगलीला काँग्रेस जबाबदार आहेत, हे मान्य केलं पाहिजे. आणि हे दोन्ही पक्ष जे आहेत दोघांनी ते माफी अशा मागितली स्वरूपानं जातीय दंगली घडवतात आणि त्या जातीय दंगलीमधनं फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात, हे आपण विसरता कामा नये. शिरीष पारकर